कोल्हापुरी साजची सिरीजच घेऊन आलेलो. त्याच्यामध्ये आपला हा कोडी कोल्हापुरी साज हा गोल्डमध्ये तसंच मोत्यांमध्ये सेम आहे. तसा जसा मोती ज्यांना मोती आवडतो त्यांच्यासाठी मोत्यांमध्ये आणि ज्यांना गोल्ड आवडतो त्यांच्यासाठी गोल्डमध्ये. मोहनमाळ आणि कोल्हापुरी साजला एकत्र केलेला आहे. हा अशा पद्धतीचा आहे की 3 लेयर्स मध्ये, त्याच्यामुळे एकच घातला तर आणखी काहीच घालायची गरज नाहीये. या मोहनमाळला कोल्हापुरी साज बरोबर क्लब करणं ही आमच्या दोघांची एक मस्त आयडिया जी सगळ्यांना खूप आवडली. खूप लोकांना आवडलेलं आणि खूप प्रेम मिळालेलं. हे सोरस्की डिझाईन आहे, त्याच्यामध्ये आपण घुगरी लावलेल्या आहेत आणि कुठेही लागत नाही. सो कुठेही लागत नाही, साडीला वगैरे अडकत नाही, काहीच प्रॉब्लेम होत. पण ते घुंगरू मोस्टली अडकतात ड्रेसला, पण हे नाही. पण हे वाले अडकत नाही. हेच तर मेन आय थिंक त्याची USP आहे. हे ढोलकी गजरा, ह्याच्यामध्ये ढोलकी आणि गजराचं कॉम्बिनेशन आहे म्हणून हा ढोलकी गजरा. आणि हा अष्टगजरा, ह्याच्यात आपण अष्टपैलूचे मणी आणि पोवळा हे आपण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हा अष्टगजरा. हा आपला बेस्ट सेलर आहे. नवीन असून पण बेस्ट सेलर झालेला हा आय थिंक आहे. आणि हा माझ्या खूप जवळचा आहे. मोहनमाळ आणि मंगळसूत्राला एकत्र करून आपण मोहन मंगळसूत्र केलंय. दिस इज व्हेरी गुड ऑप्शन की तू एकच घातलं तर मंगळसूत्र आणि नेकलेस वेगळं घालायची गरज नाही. तर हे मिनी मंगळसूत्र आहे. मंगळसूत्राला आतापर्यंत लटकन हा प्रकार आलेला नाहीये, जो की आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे. त्याला मंगळसूत्राला पण लटकन केलेलं आहे आणि हे असं आहे की नेकलेस सारखं पण वाटतं आणि मंगळसूत्र पण होतं. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि यासाठीच मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लग्न सराई आलेली आहे, लग्नाचे सीझन सुरू झालेले आहेत आणि यासाठीच खास नवरीसाठीचं कलेक्शन आज मी घेऊन आलेली आहे व्हिडिओमधून. सो नवरीसाठी लागणारे सगळे जे दागिने असतात ते खूप सुंदररित्या तुम्हाला कुठे मिळतात, रिजनेबल रेटमध्ये कुठे मिळतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी मलाड ईस्टला आलेली आहे आणि फॉरेवर देसी हा जो ब्रँड आहे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला ब्रँड आहे फॉरेवर देसी, आणि आज मी त्यांच्याकडेच जाणार आहे आणि तुम्हाला ही सगळी ज्वेलरी दाखवणार आहे. पण तुम्हाला फॉरेवर देसीला यायचं असेल, त्यांच्या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे, तर सगळ्यात आधी मलाड ईस्टला या. माझ्या राईट हँड साईडला आहे ना दिंडोशी कोर्ट आहे आणि त्याच लेनमध्ये ना तुम्हाला शॉपर स्पॉट नावाचं एक गेट दिसेल, त्याच्या आतमधून जायचं आहे. आता ह्या रोडला म्हणतात फिल्म सिटी रोड आणि याचबरोबर गोकुळ धाम असं ह्या एरियाला म्हणतात. सो आपण आतमध्ये जाऊया. ह्या शॉपर्स स्पॉटमधून आतमध्ये जायचं आहे. कसं जायचं आहे ते आपण बघूयात चला व्हिडिओच्या माध्यमातून. सरळ सरळ जायचं आहे तर कृष्णा ज्वेलर्स नावाचं तुम्हाला इथे एक ज्वेलरी शॉप दिसेल आणि तिथून मी लेफ्ट हँड घेते. तर आता माझ्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे माझ्या समोर काजल साडी मॅचिंग सेंटर नावाचं दुकान आहे, तिथून राईट घ्यायचं अगदी. सो राईट घेतल्यानंतर सरळ सरळ चालत जायचं आहे. सो लेफ्ट हँड साईडला फॉरेवर देसी मला इथून दिसतं आहे. इथून जेव्हा राईट घेतो तेव्हा इथूनच दिसतं लेफ्ट हँड साईडला. विजय लेडीज टेलरच्या अगदी बाजूला आहे. चला या बघा, विजय टेलरच्या अगदी बाजूला फॉरेवर देसीमध्ये आपण चाललो आहेत. सो आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात. तर गेल्या अनेक दिवसांपासून मला एक व्हिडिओ बनवायचा होता, तो म्हणजे फॉरेवर देसी या शॉपवर. आणि मी खूप दिवस ट्राय करते की इथे येऊन व्हिडिओ, पण त्यांच्याकडे वेळच नसतो आणि फायनली मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आज माझ्यासोबत श्रद्धा आणि श्वेता दोघी आहेत, या शॉपच्या ओनर. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. नमस्कार, थँक्यू. आणि लग्न सराई सुरू झालेली आणि प्रत्येक नवरीचं स्वप्न असतं बरं का तुमची ज्वेलरी वापरायचं आणि तुमची ज्वेलरी त्यांच्या अंगावर दिसावी अशी त्यांचं सगळ्यांचं स्वप्न असतं. इंडो वेस्टर्न टच असलेली ही ज्वेलरी तुमची आहे सगळी. आणि खास म्हणजे ना 2 दिवसात तुमची सगळी ज्वेलरी आउट ऑफ स्टॉक. येस, बराच वेळा असं होतं, लोकांना वाटतं अरे नेहमी तुमची आउट ऑफ स्टॉक असते, बट आम्ही स्टॉक केली 2-3 दिवसामध्ये आउट ऑफ स्टॉक होते. आणि हे बनवायला हे हँडक्राफ्टेड आहे,
सो हे बनवायला वेळ लागतो. लॉन्च हे सगळं लॉन्च करायला आणि बनवायला जरा वेळ लागतो, सो ते थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे. पण येस, आम्ही ट्राय करतो की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कस्टमर पर्यंत हे सगळं पोहोचवायचं. हो, आणि खरंच म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट तुमच्या इकडचा जो नेकलेस आहे तो कुडी कोल्हापुरी साज जो तू घातलायस ऑलरेडी, आणि मी वन ऑफ द बेस्ट, आणि हा इतका जास्ती आवडतो सगळ्यांना. आणि खूप प्रेम केलंय. फक्त महाराष्ट्रात नाही तर ओव्हरऑल ग्लोबली खूप डिमांड आहे. आणि वी आर व्हेरी ग्लॅड की लोकांना ते आवडतं. स्टोरी पण खूप छान आहे, कारण आम्ही विचार करत होतो कोल्हापुरी साज मध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊया. तर आम्ही विचार केला की कोल्हापुरी साजला एक असा टच करूया की ते पारंपरिक असलं तरी पण ट्रेंडी वाटलं पाहिजे. आणि कुडी हा सगळ्यांचा फेवरेट विषय आहे, कानाची कुडी, म्हणून त्या कुडीला आम्ही कोल्हापुरी साज मध्ये टच. सो कानातल्यांना आम्ही विचार केला का नाही कोल्हापुरी साज मध्ये आणायचं, आणि तेव्हा ही कन्सेप्ट. बरं, ते सगळं जाऊ देत. आता मला आधी सगळ्यात सुरुवातीला हे सांगा, पण ते ज्वेलरीवर पण जाऊया, पण मला कुडी कोल्हापुरी म्हणजे आल्याच सुरुवात झाली माझी की हा नेकलेस माझा फेवरेट आहे असं. बरं, मला सांगा तर तुमच्यात श्रद्धा कोड आणि श्वेता तुम्ही ओळखून दाखवा. श्रद्धा आणि ही श्वेता. ओके, सो तू दुबईत असतेस, राईट? सो तुम्हाला जर तिथेही कुठेही हवी असेल ज्वेलरी तर तुमची मिळते सगळीकडे पूर्ण जगभरात, आणि ऑनलाईन आहे ना तुमचं मोस्टली. आणि शॉप तर मी तुम्हाला सांगितलंच आहे कसं यायचंय शॉपला, पण ऑनलाईन कसं पोहोचायचं लोकांपर्यंत ते पण. सो आपलं ऑनलाईन वेबसाईट आहे www.foreverDesi.in. सो त्याच्यावर तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता. foreverDesi.in. ओके. सो आपलं आता सध्या इंडियाला आणि UAEला अवेलेबल आहे शिपिंग, आणि US UKचं आमचं प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे त्याच्यावर भरपूर काम चालू आहे. सो तिथे लवकरच आपण डिलिव्हरी देणार आहोत. क्या बात आहे, मस्त. कारण खूप रिक्वायरमेंट येतात, खूप लोकांचे आम्हाला ऑर्डर्स आधीपासूनच येतात की आम्हाला तिथे शिपिंग हवं आहे. पण शिपिंगसाठी जी प्रोसेस लागते ते आम्ही वर्किंगमध्ये आहे, जेव्हा होईल लवकरच चालू करू. तर आता आपण कोल्हापुरी साजच्या 4 प्रकार बघणार आहोत ज्या तुम्ही क्रिएट केलेले. आम्ही कोल्हापुरी साजची सिरीजच घेऊन आलेलो. त्याच्यामध्ये आपला हा कुडी कोल्हापुरी साज हा गोल्डमध्ये तसंच मोत्यांमध्ये सेम आहे. आता आउट ऑफ स्टॉक आहे, पण येस तसा जसा मोती, ज्यांना मोती आवडतो त्यांच्यासाठी मोत्यांमध्ये, आणि ज्यांना गोल्ड आवडतो त्यांच्यासाठी गोल्डमध्ये. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रकार हा आपण केलेला आहे. हा कुडी कोल्हापुरी साज न्यू व्हर्जन आहे. येस, दिस इज कोल्हापुरी साज फॉर न्यू व्हर्जन. त्याच्यामध्ये प्रत्येक बाईचं प्रेम असतं ना. ज्यांना कोल्हापुरी साज टिपिकल घालायचं नाही त्यांच्यासाठी खास हा दागिना आहे. हा मिड लेंथ मध्ये येतो, त्याच्यामुळे वर खाली घालायची गरज नाही, आणि पूर्ण गोल्ड, त्याच्यामुळे रिअल गोल्ड त्याच्यासोबत कॅरी केलं तरी पण डिफरन्स कळणार नाही. आणि रिअल गोल्ड कॅरी करायचं नसेल, दिस इज व्हेरी नाईस ऑप्शन. आणि त्याच्याबरोबर सेम इयरिंग्स येते, आणि ना मुळात भरगतचा वाटतो, त्यामुळे घालायला खूप सुंदर आहे. क्वालिटी खूप छान आहे. काम असतं, आणि हे सगळं ब्रास असतं, आणि यांना हाय गोल्ड पॉलिश असतं, त्याच्यामुळे स्वेटिंग पाण्याने काही होत नाही. परफ्यूम साबण फक्त लावायचं नसतं, बाकी तुम्ही कितीही वेअर करा. आणि यांना रिअल गोल्ड बरोबर जरी वेअर केलं तरी पण डिफरन्स, म्हणजे रिअल तुमचं मंगळसूत्र असेल त्याच्यावर मॅच आरामात होऊन जाईल. इव्हन ट्रॅव्हलिंग साठी रिअल गोल्ड कॅरी करायचं नसेल, दीज आर व्हेरी गुड ऑप्शन, पण त्याच्यासाठीच खास बनवतो. सो हा दुसरा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण मोहनमाळ आणि कोल्हापुरी साजला एकत्र केलेला आहे. हा अशा पद्धतीचा आहे की 3 लेयर्स मध्ये, त्याच्यामुळे एकच घातला तर आणखी काहीच घालायची गरज नाहीये. या मोहनमाळला कोल्हापुरी साज बरोबर क्लब करणं ही आमच्या दोघांची एक मस्त आयडिया, जी सगळ्यांना खूप आवडली. खूप सुंदर वाटतं. आय थिंक 3 लेयर्स मध्ये, त्यामुळे खूप भरगतचा वाटतो, बट स्टील लाईट वेट आणि इझी टू कॅरी आहे. खरंच खूप लाईट वेट आहे. म्हणजे मगाशीचा नेकलेस त्याच्यापेक्षा थोडा जड होता, बट हा एकदम लाईट वेट आहे आणि मस्त आहे. म्हणजे आणि आपला जो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक ट्रेडिशनल पण असलं तरी पण तो ट्रेंडी वाटतो, दिसायला इतका सुंदर दिसतो, आणि खूप असं भरगतचं नाही वाटत. इट्स सिम्पल अँड क्लासी. आणि तसे आम्ही स्टर्ड वाले कानातले, सो ओव्हरऑल लुक खूप सोबर येतो. ओके. आणि त्याच्यातलाच आपला पुढचा प्रकार हा मोती कोल्हापुरी साज. त्याच्यामध्ये आपण मोती गोल्ड स्टोन तिघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाला जर मोती पण पाहिजे, गोल्ड पण पाहिजे, आणि थोडे कलर पण पाहिजे, दिस इज व्हेरी गुड ऑप्शन. हा पण असं आहे की कोणत्याही साड्यांवर घाला, इतका सुंदर वाटतं. कुठले पण कॉन्ट्रास्ट पण साडी खूप छान दिसते. डार्क ग्रीन वर बुला, ग्रीन वर किती सुंदर छान दिसत.
तर आता आपण नेक्स्ट कलेक्शन कडे येऊयात आणि हे कलेक्शन आहे हे सोरस्की कलेक्शन आहे हॉट ट्रेंडिंग आहे. येस जे मी घातले ते का? येस येस, हा पेटी हार आहे. पेटी हारचा डिझाईन आपण पेंडंटला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोती आणि घुगरीचं कॉम्बिनेशन करून आपण त्याची सर केलेली आहे. सो दिसायला एकदम सिम्पल, क्लासी आणि ट्रेंडी वाटतं आणि लाईट वेट आहे. सो खूप वेळ घालून राहू मस्त राहू शकतो. हो आणि सेम तसेच इयरिंग्स जसं Earrings पेटीचा पेंडंट आहे तसेच हे बघा. earrings आहेत. हे आपलं खूप लोकांना आवडलेलं आणि खूप प्रेम मिळालेलं हे सोरस्की डिझाईन आहे. त्याच्यामध्ये आपण घुगरी लावलेल्या आहेत आणि कुठेही लागत नाही. घुगरी लावलेल्या आहेत. सो कुठेही लागत नाही, साडीला वगैरे अटकत नाही नाही ना? काहीच प्रॉब्लेम होत पण ते घुंगरू मोस्टली अडकतात ड्रेसला, पण हे हा नाही पण हे अडकत. वाले अडकत नाही. हेच तर मेन आय थिंक त्याची USP आहे. सो हे घुगरी आपलं सोरस्की जे हॉट ट्रेंडिंग आहे त्याच्याबरोबरचे कानातले पण खूप त्याच्याबरोबर सुंदर हे कानातले आहेत. जसे पेंडंट आहेत तसेच इयरिंग्स ठेवलेले आहेत. सो दिसायला सिम्पल पण क्लासी वाटतं. मला वाटतं इकडच्या प्रत्येक प्रोडक्टवर तुमचे इयरिंग्स कंपल्सरी आहेत ना? Wow. येस, प्रत्येक नेकलेसचा विचार करून Earrings केलेला वगैरे. आता हा जो आहे तो पंखा आहे. पंखा डिझाईन आहे. तर पंख्याचा आकार आहे म्हणून ह्याला पंखा डिझाईन केलेला आहे आणि ह्याला पण मोहनमाळ आणि घुगरी लावलेल्या आहेत. Wow. सो एकदम लाईट वेट आहे. सोरस्की ह्याला लावलेली नाहीये त्यामुळे हा कमी रेंजमध्ये पीपल कॅन वेअर द सेम लुक बट सेम डिझाईन आहे. तर आता आपण पुढचं कलेक्शन बघूयात आणि मला वाटतं हे अष्टपैलू मध्ये आहे, बरोबर? माळांचं कलेक्शन आहे बेसिकली. चल बघूया. याच्यामध्ये फर्स्ट आपण केली आहे ही ढोलकी माळा. ढोलकीचे बीट्स आपण माळांमध्ये आणलेले. सो 2 लेयर्स मध्ये ही ढोलकी माळा येईल. सिम्पल, क्लासी आणि ही घातल्यावर एकदम ट्रेडिशनल असं नाही का जुन्या काळाचं लुक आहे पण तरी पण ट्रेंडी वाटतं कारण पण त्या पद्धतीने त्या ढोलकी माळच्या थोडंसं मणी जे ढोलकी माळचे मणी असतात रेग्युलर त्याच्यापेक्षा थोडे वेगळे मणी आपण यूज केलेले आहेत आणि ढोलकीचा आकार आहे म्हणून हा ढोलकी माळ आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 लेअर मध्ये पण आणणार आहोत. सो काम त्याच्यातले आपल्या बँगल्स पण येणार आहेत. सो एक मस्त कलेक्शन कॉम्बोज आम्ही भरपूर आणणार आहोत लवकरच. वाव. आणि हे सगळे हे वाले ते अष्टपैलू. हे अष्टपैलू म्हणजे 8 ठोके टाकून पहिला असे मणी बनवायचे. ते खूप जुन्या काळाचा एक दागिना आहे. सो त्यालाच आपण मॉडिफाय करून हे अष्टपैलू बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 लेयर्स लॉंग, 3 लेयर्स शॉर्ट आणि 2 लेयर्स असे भरपूर पॅटर्न आहेत. म्हणजे ज्याला जसं आवडेल त्या पद्धतीने तो आणि अष्टपैलू खूप पारंपरिक दागिना आहे. आणि त्याचा पण एक एक बीट्स बघितला ना एकदम असा भरीव भरीव एकदम. आणि त्याचं पॉलिश हे आपल्याकडे 2 प्रकारचे पॉलिश भेटतात. एक म्हणजे गोल्ड पॉलिश आणि एक आहे टेम्पल पॉलिश. सो दोघांची पॉलिश ही दिसायला वेगळी असते. येस, सुंदर वाटतं. सो एक आहे आपल्याकडे राजवाडी पॉलिश. ह्याला हा आहे तो राजवाडी पॉलिश ज्याला गोल्ड येलोइश लुक आहे आणि हा आहे तो टेम्पल पॉलिश जे रेडिश फील आहे. सो वी हॅव 2 टाइप्स ऑफ पॉलिश आणि दोन्ही पण हाय क्वालिटी पॉलिश आहे त्यामुळे दोन्ही छान दिसतात. वाव. आणि हे घुंगरू आहेत का? हो, ही बोरमाळ. बोरांसारखे बीट्स आहेत म्हणून ही बोरमाळ. ह्याच्यामध्ये आपल्याकडे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही पण. लॉंग आणि शॉर्ट. वाव. आणि हा असा प्रकार आहे तो कुर्तीवर घाल किंवा साड्यांवर घाल कशा ट्रेंडी लुक येतो ना. नऊवारीवर घाल सगळ्यांवर खूप छान दिसतं. ह्याच्यामध्ये लॉंग पण आहे सध्या आमच्याकडे आउट ऑफ स्टॉक आहे पण ही ठुशी आपली. हा बोरमाळ ठुशी आणि बोरमाळ लॉंग मध्ये पण येते. बोरमाळ ठुशी. आणि त्याच्यातले आपण बँगल्स पण बनवले. सो असं सगळे कॉम्बो आपल्याकडे अवेलेबल आहे. आता हा आहे तो गहूमाळ. गहूचे बीट्स आहेत बघ. पण खूप पारंपरिक दागिने. खूप पारंपरिक एकदम. आणि 3 लेयर्स मध्ये त्यामुळे भरगच्च दिसतो तो. वाव. खूप आणि तो ट्रेडिशनल लुक आहे ना त्याला खूप छान येतो. ही आपली राजवाडी पॉलिश आहे. ही गोल्ड मध्ये येते. आता ही जी आहे ती अष्टठुशी. अष्टठुशी हा प्रकार पण सुंदर आहे. रिअल गोल्ड बरोबर जरी घातला तरी पण सेम. खूप लेअरिंग करू शकतो आपण. ब्रायडल पण खूप छान. आणि तुमच्याकडे हा नवीन वाटतं. नवरीसाठीचं कलेक्शन तुमच्याकडे सगळं मिळतं. पण नवरी कोणत्या कोणत्या कलेक्शन मध्ये तुमची जास्त पसंती देते? सगळ्या टाइप मध्ये. म्हणजे हे लेअरिंग वाले प्रकार आहेत. आता ठुशी हे आम्ही लहान आणली आहे. द रिझन इज दॅट की थोडं नवीन हवं असतं लुक. सो ही ठुशी म्हणून
खूप छान दिसते आणि त्याच्यावर लेअर करू शकतो आपण, लग्नात पण घालू शकतो आणि बाकीच्या कार्यक्रमाला पण यूज करू शकतो. 1 सेट हा विचाराने आम्ही हे कलेक्शन आणलेलं. चला आता आपण पुढचं कलेक्शन बघूया. ह्याच्यामध्ये आपण कोरल आणलेलं आहे. प्रत्येक डिझाईन मध्ये आपण कोरल यूज केले. हे नवीन डिझाईन्स आहेत आता. तर हे आपले हे ढोलकी गजरा, ह्याच्यामध्ये ढोलकी आणि गजराचं कॉम्बिनेशन आहे म्हणून हा ढोलकी गजरा. आणि हा अष्टगजरा, ह्याच्यात आपण अष्टपैलू आणि अष्टपैलूचे मणी आणि पोवळा हे आपण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हा अष्टगजरा. सो खूप वेगळा कन्सेप्ट होता, बनवायला पण मजा आली. हे पण नवरी पण खूप सुंदर. हो, नवरी भरपूर घेतात कारण ते कलर कॉम्बिनेशन करू शकतात. आणि पोवळ्याचं इज हिस्ट्री की पोवळा ही वन ऑफ द माय फेवरेट आहे. बघू, हे मी तुला म्हणाले सुद्धा होते, आठवतंय ना की मला हा खूप आवडला. मोहन माळ मध्ये आपण 3 लेयर्स मध्ये केलेली आहे. ही पण खूप वेगळी आणि खूप छान, आणि मेन म्हणजे ना ती ट्रेंडी पण वाटते. इट्स ट्रेडिशनल बट स्टील लुक व्हेरी ट्रेंडी बिकॉज ऑफ द कलर. म्हणजे कलरवर त्याच इव्हन ह्या डिफरंट कलरवर जर घातलंस ना तर तुला अजून लुक त्याचा डार्क वर पण छान वाटेल आणि मी तुम्हाला दाखवेल लाईट कलर्स वर पण खूप छान दिसते. खूप सुंदर घातलं तर हे लाईट कलर्स वर पण खूप सुंदर दिसतं. लाईक एकदम ट्रेडिशनल नाही वाटत, इट्स लुक मोर ट्रेंडी बिकॉज ऑफ द लाईट कलर्स. आणि हा आपला बेस्ट सेलर आहे, नवीन असून पण बेस्ट सेलर झालेला हा आय थिंक आहे. आणि हा माझ्या खूप जवळचा आहे कारण माझा मुलगा हा वसुबारसच्या दिवशी झाला होता. सो त्यावेळेस आम्ही हे विचार केलेला की वी शुड कम अप समथिंग लाईक दिस. बघू, आणि त्यामुळे हा माझा खूप फेवरेट आहे. मला ते आंब्याचं पान पण खूप आवडतं. सेम आपण डिझाईन गोल्ड मध्ये पण आणलंय, सो ज्यांना पोवळा हवा असेल. वाव, क्लास वाटतो ना. आणि जसं तू आता चोकर सारखं घातलंय तसं पण वेअर करू शकतो, आणि थोडा लॉंग हवा असेल तर लॉंग सारखा पण वापरू शकतो. क्या बात आहे. इव्हन हा आंबा डिझाईन, आंब्याचा डिझाईन आपण नेकलेस मध्ये आणलेला आहे. सो दिसायला खूप मस्त आणि भरगतचा दिसतं. खूप सुंदर. आणि सेम कानातले येते मँगोच्या आकाराचे येते. इव्हन नेकलेसच का हसली का नाही. सो आपण असं हसली पॅटर्न मध्ये पोवळ्याचं डिझाईन आणलेलं आहे. मला वाटतं असं डिझाईन तर अजूनपर्यंत क्रिएट झालेलं नसेल. सो कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. आणि ह्याच्यामध्ये आपण मेन म्हणजे तांदूळ मोत्यांचं कॉम्बिनेशन आपण पोवळ्यामध्ये केलेलं आहे. खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर वाटतंय ना. हे ब्रायडल साठी पण खूप छान दिसतं कारण तो वेगळा लुक क्रिएट होतो एका फक्त हसलीमुळे. आणि सगळ्याचे कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत. हे घ्या, खूप सुंदर इयरिंग्स त्यांनी दिलेले आहेत. आणि मी खरं सांगू का, म्हणजे मी जसं कोडी कोल्हापुरीची इकडची फॅन यासाठी आहे कारण की मी आजपर्यंत ना कोल्हापुरी साज भरपूर बघितल्यात. म्हणजे कोल्हापूरला जाऊन सुद्धा कोल्हापुरी साज बघितलेले आहेत. आणि इतके मी व्हिडिओ बनवत असते, एवढ्या ज्वेलरी शॉपमध्ये जाते मी, जेन्युअनली तुम्हाला हा रिव्ह्यू देते माझ्याकडनं. कुडी कोल्हापुरी साज सारखा साज मी आजपर्यंत कुठेच बघितला नाही. मी खरं सांगते, मी तुमच्यासारखा नेकलेस बघून 10 जणांना फोटो पण टाकला, हा आहे का तुमच्याकडे, हा आहे का तुमच्याकडे, हा मिळेल का मला. नाही, हा नाही मिळू शकत, हा नाही आपल्याकडे, असं म्हणजे लिटरली असं, म्हणजे एवढी फॅन आहे मी. आणि इकडचा प्रत्येक दागिना म्हणजे जसं की हा तू म्हणालीस तसं, म्हणजे हे दागिने फक्त फॉरएव्हर देसी मध्येच मिळतात. म्हणजे तू किती ट्राय कर, बाहेर नाही मिळत. किंवा मी तुमच्या दागिन्यांची खरंच खूप मोठी फॅन, आणि मला स्वतःला तुमचं ब्रायडल कलेक्शन खूप आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, प्राइस रेंज खूप म्हणजे मस्त, म्हणजे खिशाला परवडणारी सुद्धा. म्हणजे असं नाहीये की म्हणजे रिअल दिसून सुद्धा ते आर्टिफिशियल आहेत आणि ते त्या रेंज मध्येच मिळतात. येस. आणि त्याचं फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाचं, फिनिशिंग. जास्ती भर हे क्वालिटीलाच देतो. म्हणजे भले कितीही आम्हाला ते महाग पडलं तरी पण आपण क्वालिटी मध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आमच्यासाठी आय थिंक क्वालिटी मस्ट आहे देन द डिझाईन और प्राइसिंग. येस येस. आणि तेच महत्वाचं असतं. आणि तोच त्यामुळेच आम्हाला रिटर्न कस्टमर येतात. सगळ्या प्रकारचे दागिने बघतोय म्हटल्यावर तोडे हे आलेच पाहिजे. आणि तोडे म्हटलं तर आपली महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची परंपरा म्हणजे तोडे, शिंदेशाही तोडे. सो शिंदेशाही तोडे हे व्हेरी ट्रेडिशनल आणि जसे आहेत तसेच
आपले डिझाईन पारंपरिक डिझाईन होता ओरिजिनल मध्ये तसंच आपण भरगतच असं काम केलेलं आहे. सो दिसायला मस्त सिंपल आणि क्लासी वाटतात, छान असे दिसतात. कुठल्याही साडीवर एक साडीवर अच्छा तू पण घातलीस का? येस, मस्त दिसतात. आणि जर कोणाला एवढं हेवी आवडत नसेल सो त्यांच्यासाठी आपण ऑप्शन्स पण बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मीडियम साईजचे असे शिंदेशाही बनवलेले आहेत. ह्याच्यात बँगल्स आणि कडे दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला स्क्रूवाला हवा असेल तर स्क्रूवाला अवेलेबल आहे, विदाउट स्क्रू पाहिजे तर विदाउट स्क्रू आहे. जर ह्याच्यापेक्षा पण छोटं पाहिजे असेल तर आपल्याकडे तोही ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये हे सिंपल क्लासी आणि एकदम नाजूक असे शिंदेशाही तोडे आहेत. ह्याच्यामध्ये वाव, हे किती सुंदर आहे अगं, हे बघ किती सुंदर वाटतात. हे आपण कॉम्बो पण घालू शकतो, पण करू शकतो की मागे पुढे ह्या आणि मिड मध्ये ह्या. असा कॉम्बो देखील खूप छान वाटतो. ग्रीन बँगल्स वगैरे मस्त एकदम ट्रेडिशनल पारंपरिक दिसतं. आणि तो त्याची फिनिशिंग किती मस्त आहे, ब्रास मध्ये ना. हो, सगळे ब्रास मटेरियल, ब्रासच यूज करतो. आता हे जे ते अष्टपैलू बँगल्स आहे, अष्टपैलू मणी आपण हे बँगल्सच्या म्हणजे तोड्यांमध्ये आणलेले आहेत. सो हे अष्टपैलू तोडे इव्हन त्याच्यामध्येच आपण हे मोहन मणीमध्ये आपण आणलेले आहेत. याला चटाई मोहन मणी बोलतात. चटाई स्टाईल मध्ये असते. हे आपण आणलेले आहेत. हे आपण एका लेअर मध्ये पण आणणार आहोत लवकरच. आणि 2 लेयर्स मध्ये आता अवेलेबल आहे. सेम आपण त्याचा कॉम्बो देखील आणणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला माळा, इयरिंग्स आणि हे असे 1 लेअरचे कडे असं सिंपल कॉम्बिनेशन पण भेटेल. याच्यामध्ये आपण घुगरी बँगल्स आणले, जसं आपला घुगरी नेकलेस सोरस्की जो आहे आपला, त्याच्यामध्येच आपण घुगरी, ते सेम घुगरी वापरल्या ज्या साडीला वगैरे अटकत नाही. आणि ते पण खणाची वगैरे असेल तरी पण तरी सुद्धा अटकत नाही. ओपनेबल घुगरी नाहीयेत, हे बंद वाले त्याच्यामुळे. आणि आपण अशा पद्धतीने डिझाईन केलेत त्याच्यामुळे ते अजिबात अडकत नाहीत आणि दिसायला एक घातलं तरी खूप छान सुंदर वाटतात. आणि त्याच्यामध्येच आपण वेल प्लस ब्रेसलेट असं कॉम्बिनेशन आणलेलं आहे. सेम घुगरी वापरून आपण हे ब्रेसलेट बनवलेलं आहे, ज्याला ॲज अ आपण ब्रेसलेट पण घालू शकतो, ॲज अ कांचन पण घालू शकतो. कारण कांचन हा प्रकार असा आहे की आपण जास्ती यूज करत नाही, भरपूर कमी वेळा यूज होतो. त्याच्यामुळे एखादा दागिना घेतला आणि तो तसाच पडून राहिला असं व्हायला नको, म्हणून आपण मल्टीपर्पजने त्याला यूज करू अशा पद्धतीने आम्ही दागिने बनवतो. त्याच्यामुळे हे ॲज अ ब्रेसलेट घाला, ॲज अ कांचन घालायचं असेल तर मग 2 घ्यावे लागतात. म्हणजे युजली 2 घेतलेत तर तुम्हाला ॲज अ ब्रेसलेट पण वापरता येतं आणि कानातले पण कांचन. आणि मेन म्हणजे हे असं आहे की तू कोणत्याही ह्याच्यात होल मध्ये टाकू शकतो, त्याच्यामुळे साईजचा इश्यू येत नाही. हे असे आहेत की अगदी कोणीही यूज करू शकतो. त्यामध्ये असंच सेम कन्सेप्ट आपण आणलंय गजरा मोतीमुळे मध्ये. हे आपण ॲज अ कांचन पण वापरता येतं आणि ॲज अ ब्रेसलेट पण वापरता. खूप सुंदर दिसतं. वाव, कसलं भारी आहे ना. म्हणजे हे तर मी असंच घालते, हे बघा. ॲज अ ब्रेसलेट पण छान दिसतं, ॲज अ कांचन पण यूज होतं. एकदम भरगतच आहे, त्यामुळे पूर्ण कान आपला कव्हर होतो. कान कव्हर होतो. येस. आणि कानासाठी पण आपण दाखवूयात. काय म्हणतात तुम्ही याला? गजरा ते गोल्डचं आहे आणि हिने जे वेअर केलंय ते मोत्यांचं. असं दोघांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं. आणि त्याच्यामध्येच आपण रवा बँगल्स केलेले आहेत. रवा बँगल्स मध्ये आपण रिअल गोल्डला कॉपी करू असा याचा पॉलिश आहे, म्हणजे याला रजवाडी पॉलिश म्हणतो आपण जे करू. मस्त. एक कडा घातला तरी खूप सुंदर दिसतो, एकदम रेखीव असं डिझाईन आणि एकदम हलके. हो, हलके सगळे, म्हणजे कॅरी करायला खूप कन्व्हिनियंट होतं. मस्त वाटतात ना. आणि मस्त असं हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला ना मध्ये की सिंगल घाला. किंवा मी जसं घातलं तर रवा मोहन बँगल्स, मणी बँगल्स हिने घातलेले आहेत, हे तोडे, असे खूप छान छान एक फक्त मस्त असा चुडा भरायचा ग्रीन आणि एक बँगल्स, खूप सुंदर. आता मंगळसूत्रांकडे येऊयात आणि मंगळसूत्रांच्या सुंदर डिझाईन्स अशा बघूयात. फर्स्ट आपण स्टार्ट करूया मोहन मंगळसूत्र. मोहन माळ आणि मंगळसूत्राला एकत्र करून आपण मोहन मंगळसूत्र केलंय, जेणेकरून आपल्याला तर घरात भरपूर कार्य असतात, भरपूर फंक्शन असतात की ज्याच्यात आपल्याला खूप काम करायचं असतं आणि प्रेझेंटेबल पण राहायचं असतं. सो दिस इज व्हेरी गुड ऑप्शन की तू एकच घातलं तर नेकलेस वेगळं घालायची गरज नाही. नुसतं एक घातलं आणि हे इतकं भरगतच आहे त्याच्यामुळे दुसरं घालायची गरज नाही. आणि इव्हन सिंपल ड्रेसवर जरी घातलं तरी पण खूप सिंपल आणि सोबर वाटतं. हे 3 आणि रिअल गोल्ड सारखंच दिसतं.
म्हणजे ह्याला इतके रिव्ह्यू आहेत की अरे तू गोल्डला पण मागे टाकलंस है ना. असे हे review बघ, आहेत आता ना ऍक्च्युली काय होतं बऱ्याचदा आमच्यासारख्या फील्डमध्ये असलेल्यांसाठी की आपण मंगळसूत्र नेहमी नाही घालू शकत. ठीक आहे, तर त्याच्यावर वेगवेगळे ड्रेसेसवर आपण नाही घालू शकत मंगळसूत्र. मग त्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे आपण एखादी साडी वेगळी नेसतोय आणि त्याच्यावर आपल्याला मंगळसूत्र नाही घालायचंय म्हणजे किंवा 2 दागिने नाही घालायचे, फक्त एक घातला तरी. आणि नाजूक आहे म्हणजे Perfect. भरीव असलं तरी नाजूक आणि आहे. खूप लाईट वेट आहे. किती सुंदर वाटतंय बघ ना. म्हणजे दुसरं काही घालायची घालायची गरजच नाही. गरजच नाही. म्हणजे मी हे असं ठेवते म्हणजे मला तुम्हाला परफेक्ट कळेल. किती सुंदर आहे ना. मस्त. तर हे मिनी मंगळसूत्र आहे. मंगळसूत्राला आतापर्यंत लटकन हा प्रकार आलेला नाहीये जो की आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे. ह्याला मंगळसूत्राला आपण लटकन केलेलं आहे आणि हे असं आहे की नेकलेस सारखं पण वाटतं आणि मंगळसूत्र पण होतं. तर त्याच्यामुळे हे इतकं सिम्पल आणि सोबर आहे आणि खूप ट्रेंडी आहे. तर तुम्ही ड्रेसवर जीन्सवर पण लोकांना आवडतं घालायला. हो. आणि मंगळसूत्र नेहमी काळ्या मण्यांमध्येच असलं पाहिजे असं कुठेही नाहीये. सो आपण थोडस युनिक बनवलेलं आहे त्याच्यामुळे हे दिसायला खूप सुंदर वाटतं. वाव. आणि खूप लोकांना भरपूर आवडलेलं हे आमचं बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे. मस्तच आहे ग. खूपच सुंदर आहे आणि ते गळ्यात किती सुंदर वाटतंय. सुंदर वाटतं. आणि फॉर देसीचे दागिने तसे गळ्यात कोणताही दागिना घाला. आतापर्यंत असं एकही दागिना नव्हता जो मला घातल्यावर असं आवडलं नाही किंवा काही. हा सुद्धा खूप फेमस झालेला आणि खूप आवडलेला गजरा मोतीमध्ये आपण मंगळसूत्र आणलेलं आहे. घातल्यावर एवढं सुंदर दिसतं, सोबर आहे आणि रिच लुक आहे. लाईट वेट पण तेवढंच आहे. सो इझिली कॅरी करतात. म्हणजे मोती मंगळसूत्र म्हटलं की वाट्या आणि तेच लक्षात येतं की पेंडंट एखाद्या मोत्यांमध्ये आहे. पण आपण अशा पद्धतीने केलंय की गजरा मंगळसूत्र, गजऱ्याचं पॅटर्न हे मंगळसूत्रामध्ये केलंय. सो दिसायला खूप सिम्पल, क्लासी आणि कोणत्याही ड्रेसवर घाला मस्त वाटतं. एकदम मस्त वाटतं खरंच. तर आता आपण टेम्पल फिनिशिंग वाली ज्वेलरी बघूया आणि खूप सुंदर असे सूर्य हारामध्ये तुझ्याकडे सगळे डिझाईन्स आहेत. हो, आपल्याकडे बरेच डिझाईन आहेत ऍक्च्युली. हे सूर्यहार आहे. हे सूर्यहाराचं डिझाईन आम्ही केलेलं आहे जे शॉर्टमध्ये आणि लॉंगमध्ये पण आहे. ह्याला टेम्पल फिनिश आहे. थोडा रेडिश प्रकार असतो जे टेम्पल फिनिशमध्ये आहेत आणि जे राजवाडी फिनिशिंग आहे त्याला येल्लो फिनिशिंग असतं. सो हे 2 फिनिशिंग आमच्याकडे आहे. खूपच सुंदर आहे. खूपच त्याचं फिनिशिंग वर्क हे आणि कसलं मस्त मजबूत जड व्यवस्थित त्यांनी त्याच्यामधलं शॉर्ट मध्ये कोरीव काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी. वा. ह्याच्यामध्ये सेम मध्ये शॉर्ट मध्ये म्हणजे ज्यांना लॉंग आवडत आणि कानातले देखील खूप सुंदर आहेत. नॉट रेग्युलर दॅट स्टड्स. हे थोडेसे वेगळे आपण डिझाईन केलेले. सगळी वाव डिझाईन आहे तुझ्याकडे. आणि बरं आता आपण हे सगळं ज्वेलरी तर बघतोच आहे पण हे जे तुमचं दोघींचं एवढं बॉन्ड आहे कारण बहिणी बहिणी म्हटलं की भांडणं हे तर मस्त आली. तुम्ही भांडता दोघी? भांडतो आम्ही पण. पण आमची उठेपर्यंत भांडत जास्त वेळ टिकत नाही कारण ट्विन्स आहोत. ट्विन्स मध्ये हा एक बॉन्ड असतो. दुसऱ्या क्षणाला आम्हाला एकमेकांना कॉल करायचा असतो भांडण झाल्यावर सुद्धा. हो का. पण कोण म्हणजे समजवायला असं काय नाही. आम्ही दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही ना. करमत कसलं भारी. आणि तेच की म्हणजे तू दुबईत असतेस, तू इथे इंडियामध्ये असतेस. इंडियामध्ये सुद्धा जेव्हा तू मुंबईत असतेस तेव्हा तू ठाण्यात असतेस, तू इथे मलाडला असतेस. मग हे बिझनेस कसं सांभाळता दोघे? म्हणजे तू तिकडे दुबईमध्ये इथे थोडा डिफिकल्ट आहे बट आमचा बॉन्ड एवढा चांगला आहे. ते एकमेकांचं कोऑर्डिनेशन खूप छान पद्धतीने राहतं. व्हेरी स्मूथ. आम्हाला जास्त एफर्ट्स नाही लागत एकमेकांना समजावण्यासाठी. सांगावं नाही लागत हे मला पाहिजे किंवा लगेच कळतं की हा हिला हे पाहिजे असेल, हे हिला आवडेल. म्हणजे सांगण्याआधी झालेल्या असतात गोष्टी त्यामुळे त्या स्मूथली होतात. सो आय थिंक ह्यामुळे आमचं जास्त बॉन्ड अजून झालेलं आहे. इझी पण झालंय. तर तुमचं हे बॉन्डिंग खरंच खूप छान आहे आणि असंच तुमचं बॉन्डिंग नेहमी कायम राहू दे आणि लोकांपर्यंत तुम्ही मी मगाशी म्हणाले तसं की जगभरात पोहोचायचं आहे आपल्याला. फॉरएव्हर देसी हा ब्रँड मध्ये पोहोचला पाहिजे. सो नेक्स्ट येस. आता हा जसा सूर्यहार बनवलेला तसा पण कट्यारीचा डिझाईन आपण बनवलेला. सो कटारीचा रेफरन्स घेऊन आपण हा नेकलेस केलेला आहे. त्याच्यामध्ये सेम तशीच इयरिंग्स आहेत. मस्त. एकच घातलं तरी बस आहे. खूप छान दिसतं. ब्रायडल साठी लेअरिंग साठी का झालं माझं लग्न लवकर यार. हे सगळे ओळखीचे नव्हते तेव्हा. इव्हन वज्रटिक मध्ये पण आपण खूप सुंदर असं दागिने आणलेलं आहे.
वज्रटिक्ता माझे Yes. ऑल टाइम फेवरेट आहे. आणि त्याचे इयरिंग्स पण तसे सुंदर असे आहेत. हे बघा किती सुंदर वाटते बघ. मस्त हो, वाटतं ना? अगदी नवरी तू आता ऑलरेडी नवरी दिसायला लागलीस. जाऊ दे आता काय तुम्ही. म्हणजे मला असं खरंच खूप वाटतं की थोडं अजून 1 वर्ष थांबली असती, 2 वर्ष थांबली असती, 3 वर्ष थांबली असती तर मला असे छान छान दागिने दागिने तुमचे घालायला मिळाले. पण तू आता कधी लग्नाला जाशील तेव्हा नक्की घाल. येस ऑफकोर्स Forever नक्की देसीची jewelry. येस. आणि मी फॉरएव्हर देसीची ऑलरेडी फॅन आहे आणि आता मला असं खूप मनाचं समाधान माझं कम्प्लीट झालेलं आहे. एक म्हणतो ना आपण एक ड्रीम असतं एक प्रत्येकाचं, तसं माझं हा ड्रीम होतं की इकडे येऊन, कारण मला ह्यांची ज्वेलरी खरंच खूप आवडते. मी कधीच म्हणजे मी तुम्हाला सांगते की ही ज्वेलरी मी ऑनलाईन बघायचे नेहमी आणि मी तुला नेहमी पण सांगायचे की मला हा नेकलेस हवा आहे, मला तो नेकलेस हवा आहे. मी तुला व्हॉट्सअपवर मेसेज करायचे. बट फायनली तो दिवस आलेला आणि आपण छान असं इंटरव्ह्यू केलेला आहे आणि छान ज्वेलरी. आम्हाला पण खूप छान वाटलं. आम्ही पण वाट बघत होतो कधी लोकमत सखी बरोबर येतोय. सो खरंच आमच्यासाठी पण खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी. येस. आणि नक्कीच म्हणजे जर तुम्ही ही सगळी लग्नाची ज्वेलरी, खास तुमच्या लग्नाची पारंपरिकतेचा टच असलेली, पारंपरिकता जपून वेस्टर्न टच देणारी ही ज्वेलरी तुम्हाला सुद्धा तुमच्या लग्नात वेअर करायची असेल तर नक्की नक्की तुम्ही फॉरएव्हर देसीला पसंती द्या आणि इकडनं ज्वेलरी खरेदी करा. आय नो ह्यांचा स्टॉक सगळा आउट ऑफ स्टॉक असतो. नाही लवकरच आम्ही जेवढ्या लवकर जमतं तेवढ्या लवकर आणतो. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये पण घेऊन पॉझिटिव्ह गोष्ट आहे आउट ऑफ स्टॉक असणं सुद्धा, कारण की लोकांना एवढी पसंतीची तुमची ज्वेलरी आहे की आणलं की म्हणजे तुम्ही लवकर या, नाही तर ती संपून जाईल. ना आम्ही खूप ट्राय करतो जेवढ्या लवकरात लवकर स्टॉक मध्ये आणायचं, कारण माहितीये की लोकांना घालायची इच्छा असते आणि ते आमच्यासाठी एक मोठी पावती आहे. किती मस्त आहे. आणि खरंच तुम्ही या इकडे आणि खरंच ही ज्वेलरी तुम्ही शॉप मध्ये शॉपिंग करू शकता. आमचं शॉप आहे गोरेगावला. ऑनलाईन foreverDesi.in मध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता आणि तुम्ही इन्स्टावर पण कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्लीज फॉलो करा पेज. फॉरएव्हर त्यामुळे आम्हाला जास्त उत्साह येतो की अजून व्हिडिओज बनवायचे. हो एकत्र. फॉरएव्हर देसी हे त्यांचं इंस्टाग्रामवर ऑरेंज कलरच्या लोगोमध्ये त्यांचं, म्हणूनच मी आज ऑरेंज कलरचा ड्रेस घालून तर त्या याच्यामध्ये तुम्ही लोगोवर जाऊन त्यांना लगेच फॉलो करा आणि खरंच इकडनं ज्वेलरी खरेदी करा. स्टे फॉरएव्हर देसी. येस. कुठेही असेल तरी प्लीज स्टे फॉरएव्हर देसी. येस. सो थँक्यू. Thank you आणि so तुम्हाला much. दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you थँक्यू so सो much. मच. थँक्यू सो मच. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच. थँक्यू.